नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवरमध्ये आपलं स्वागत करते. एबीपी माझावर आम्ही आता करणार आहोत चर्चा जनहिताची, ज्यामुळे तुम्हा आम्हाला धोक्याआधीच सावध होण्याची एक संधी मिळणार आहे. ही बातमी तुम्हाला वेळीच धोका ओळखण्यास नक्कीच मदत करेल, कारण राज्यातील रोजगाराचे केंद्र असणाऱ्या MIDC बनत आहेत अवैध धंद्याचे केंद्र. बंद पडलेले कारखाने बनले आहेत अंडरवर्ल्डचे नवे मुक्काम केंद्र. हे कोण करतंय? छोटा राजन गँग ह्यात कशी सक्रिय आहे आणि हा अवैध धंदा नेमका कुठला आहे, हे सर्व आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. धूम्रपान, गुटखा, मद्यप्राशन करणारे म्हटलं की आजही समाजात अत्यंत संशयी नजरेनं पाहिलं जातं. मग अंमली पदार्थाचं व्यसन करणाऱ्यांना काय म्हणावं? अंमली पदार्थाच्या या घातक विळख्यात केवळ मोठेच अडकले आहेत असं नाही, तर लहानांपासून तरुणाई सुद्धा ड्रग्सच्या संकटात आहेत. थिनर, कफ सिरप, व्हाईटनर, पेट्रोल, गांजा अशी स्वस्त नशा करणारे थोड्याशा गुंगीच्या मोहापायी कोकेन, चरस, एक्स्टसी अशा जीवघेण्या वाटेवर चालू लागलेत. आणि आता त्यात भर पडली आहे ती मेफेड्रोनची. मेफेड्रोनचा हा धोका शाळा महाविद्यालयांपासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत जोरकसपणे पोहोचलाय आणि याचे केवळ शारीरिक नाही तर मानसिक पातळीवर होणारे परिणामही दीर्घकालीन गंभीर आहेत. तर आजच्या भागात मेफेड्रोनची चर्चा होण्याचं प्रमुख कारण ठरलंय एबीपी माझाची ही एक्सक्लुझिव्ह माहिती. तुम्हाला 2 दिवस आधी पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला मेफेड्रोन किंग किंवा ड्रग माफिया ललित पाटील आठवतच असेल. तो हवा होता येरवड्यात जेलमध्ये, पण तो आराम करत होता ससून रुग्णालयात आणि तिथून मस्त चालत डुलत तो फरारही झाला. अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरच्या आलिशान हॉटेलमध्येही गेला. पोलिसांची कुठलीही भीती नाही. ती का नाही याचे कारण सांगायची गरजही नाही, कारण समझदार को इशारा काफी है. एबीपी माझाने या प्रकरणाचा सखोल अभ्यास केल्यावर समोर आला आहे धक्कादायक रॅकेट, जे तिहारच्या जेलमध्ये बसलेल्या छोटा राजन पासून तुमच्या आमच्या गावातील MIDC परिसरात पोहोचले आहे. आणि अगदी त्याचे ताजे उदाहरण आजच मिळाले आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलचा नाशिक स्थित ड्रग निर्मितीचा कारखाना आजच उद्ध्वस्त करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई करत तब्बल 150 किलो कच्चा माल म्हणजेच नेफ्थलीन मेफेड्रोन बनवण्याची सामग्री जप्त केली आहे. याशिवाय कंपनी मालकासह कामगारांना ताब्यात घेतलंय. नाशिकमधील श्री गणेशाय इंडस्ट्रीज या कंपनीत ड्रग्ज बनविण्याचं काम सुरू होते. विशेष म्हणजे हे नाशिक पोलिसांच्या नाकावर टिचूट ड्रग निर्मिती सुरू होती. परत तेच, खरंच माहिती नव्हतं की झोपल्याचं सोंग. आता तपास करत असताना आपण काल नाशिकमध्ये एक मोठी जो MD बनवणारी जो फॅक्टरी आहे तिकडे रेड करून जवळजवळ आतापर्यंत जो आहे एकूण 151 किलो MD आपण जप्त केलेली आहे. त्याची मार्केट प्राईस जो आहे जवळजवळ 300 कोटी आहे. सीजरची सुरुवात 10 ग्राम ते सुरू झाली होती, ते आपण 150 kgपर्यंत सीजर करून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये आत्तापर्यंत 12 आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये इवन एक देशी कट्टा जो आहे ते पण त्यामध्ये जप्त झालेले आहे आणि काय करन्सी पण त्यामध्ये जप्त झालेली आहे. खरं तर मेफेड्रोन काय आहे? मेफेड्रोन हा एक मादक पदार्थ आहे. पार्टी ड्रग्ज म्हणून त्याचा सर्वाधिक वापर होतो. स्वस्त आणि परिणामकारक असल्यानं त्याला तेवढीच वाढती मागणी देखील आहे. बरं, या मेफेड्रोन मधला काही भाग कुठून परदेशातून आला असं जर तुम्हाला वाटत असेल, असा तुमचा समज असेल, तर उत्तर आहे नाही. कारण हे ड्रग्ज बाहेरून नाही तर आपल्या आसपास असलेल्या MIDC मध्ये तयार झालंय. मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारी विविध केमिकल्स या आपल्या बाजारात खतं किंवा इतर उत्पादनांसाठी लागत असल्यानं सहज उपलब्ध असतात. त्यामुळे इतर ड्रग्सच्या तुलनेत मेफेड्रोन बनवण्यासाठी लागणारा खर्च अगदीच कमी आहे. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरंय. ड्रग्ज माफियांनी तुलनेनं अत्यंत स्वस्त आणि वाहून नेण्यास सोपं असलेलं मेफेड्रॉन तयार करण्यासाठी चक्क MIDC परिसरात बंद असलेल्या औषध कारखान्यांचा वापर करण्यास
सुरुवात केली आहे। रांजणगाव जवळील चाकण, रायगड जवळील महाड, नाशिकची इगतपुरी आणि पालघर MIDC मध्ये सर्रासपणे मेफेड्रोन तयार करण्याचे प्रकार वारंवार उघडकीस आले आहेत। आता पोलिसांनीही खबरदारी म्हणून राज्यातील अनेक शहरातील MIDCला पत्र पाठवून बंद कारखान्यांकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत। तसंच काही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ माहिती देण्याच्याही सूचना केल्या आहेत। यावरच आम्ही महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न तुम्हाला विचारला होता। तो प्रश्न काय होता हे पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला पहिला प्रश्न होता, MIDC मधील बंद औषध कारखान्यांचा वापर अंडरवर्ल्ड कशासाठी करत असेल? ड्रग निर्मिती, अवैध दारू, गुन्हेगार लपवण्यासाठी की वरील सर्वसाठी? हे तुम्हाला खरं तर आज सांगायचं होतं। राज्यात अंमली पदार्थांच्या एकूण तस्करीचा विचार केला त्यात मेफेड्रोनचं प्रमाण जवळपास 50% आहे। मेफेड्रोनची निर्मिती सोपी असल्यानं अनेक तस्करांनीही त्यालाच पसंती दिली आहे। मग तस्करी होणारं हे मेफेड्रोन राज्यातच कसं तयार होऊ लागलं? त्याच्या निर्मितीत कोणकोणत्या जिल्ह्यातील कारखान्यांचं कनेक्शन आहे? आणि अशा फार्मा कंपन्यांना हाताशी धरून अंडरवर्ल्डनं आपलं नेटवर्क पुन्हा कसं उभं केलंय पाहुयात। ABP माझाचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी 0 आवरसाठी केलेला हा स्पेशल रिपोर्ट। तारीख 7 ऑक्टोबर 2020। स्थळ पुण्याजवळचं चाकण। इथे एक अंमली पदार्थांची तस्करी करणारा व्यक्ती येणार ही खबर होती आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी सापळा रचला आणि 5 जणांना अटक केली। चेतन दंडवते, अक्षय काळे आणि आनंदगीर गोसावी हे तिघे जण 20 किलो मेफेड्रॉन विकण्यासाठी आले होते, तर खरेदीसाठी संजीव कुमार बन्सी आणि तौफिक हसन तस्लीम हे दोघे जण थेट दिल्लीहून आले होते। पकडण्यात आलेलं मेफेड्रॉन या रांजणगाव MIDC मधल्या संयोग बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये तयार करण्यात आलं होतं। ही कंपनी होती अशोक संकपाळ यांच्या मालकीची, मात्र इथं चालणाऱ्या या ड्रगच्या कारखान्याचे मास्टर माइंड होते छोट्या राजांचे विश्वासू असलेले तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर। याच तस्करीचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आणि त्याच तपासामध्ये महाराष्ट्रातल्या MIDC मध्ये बंद पडलेल्या औषध कंपन्यांमधील सुरू असलेल्या ड्रग्सच्या कारखान्यांचं वास्तव उघड झालं आणि कोल्हापूर कनेक्शन पुढे आलं। साल होतं 2007। एका गुन्ह्यामध्ये तुषार काळे नावाच्या तरुणाला अटक होते। तिथे हाच तुषार एका नायजेरियन व्यक्तीच्या संपर्कात आला। त्याच नायजेरियन व्यक्तीकडून तुषार मेफेड्रॉनचं अर्थकारण शिकला। मेफेड्रॉन तयार करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी हे दोघे रायगड जिल्ह्यातल्या महाड MIDC मधल्या अल्केमी केमिकल या कंपनीमध्ये पोहोचले। मंदार भोसले, परशुराम जोगल आणि अरविंद कुमार लोहारे हे तिघे या कंपनीमध्ये मेफेड्रॉन तयार करून त्याची विक्री करायचे। यापैकी अरविंद कुमार लोहारे हा याआधी बोईसर आणि पालघर या MIDC मधल्या कंपन्यांमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करायचा, परंतु इमानदारीने नोकरी करण्याऐवजी मेफेड्रॉन तयार करण्यामध्ये अधिक नफा आहे हे समजल्यानंतर हा सायंटिस्ट मेफेड्रॉन तयार करायला लागला। तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर या दोघांनी महाड MIDC मधील अरविंद कुमारला गाठलं। मेफेड्रॉन कसं तयार करतात हे शिकून घेण्यासाठी तब्बल 35 लाख रुपये अरविंद कुमार लोहारेसह आणखी दोघांना दिले। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2019 साली तुषार आणि राकेशनं पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC मधील मेफेड्रॉन तयार करण्याचा कारखाना सुरू केला। या संयोग बायोटेक कंपनीत फक्त 15 दिवसांमध्ये 132 किलो मेफेड्रॉन तयार करण्यात आलं। त्यापैकी 112 किलो मेफेड्रॉन घेऊन तुषार आणि राकेश मुंबईला गेले आणि त्यांनी त्याची विक्री केली आणि 20 किलो मेफेड्रॉन इथेच या संयोग बायोटेक कंपनीमध्ये त्यांनी मागे ठेवलं। परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला आणि ते पुन्हा इथे या रांजणगावमध्ये फिरकलेच नाहीत। त्यामुळे कंपनीमधील त्यांच्या इतर साथीदारांनी उरलेले 20 किलो मेफेड्रॉन विकायचं ठरवलं आणि 20 किलो मेफेड्रॉन विकताना ते पकडले गेले। चाकण पोलिसांनी तपास सुरू केला। तुषार काळे, राकेश खानिवडेकर, अरविंद कुमार लोहारे यांच्यासह 20 जणांना अटक केली आणि या 20 जणांच्या चौकशीतून पुढे आला ललित पाटील आणि याच ललित पाटीलचं
येरवडा कारागृह ते ससूनपर्यंतचं ड्रग्ज रॅकेट अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. सहज उपलब्ध होणारं मॅफेड्रॉन तेवढंच घातक आहे. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम करत ते अखेर मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवतं. तरुणाईला या विळख्यातून वाचवायचं असेल तर फक्त ललित पाटीलवरती कारवाई करून चालणार नाही, तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या MIDCs मध्ये चालणारे ड्रग्जचे हे कारखाने आणि त्यांचं रॅकेट मुळापासून उखडून टाकावं लागेल. कॅमेरामन विजय राऊतचं मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. जो ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला, ज्याची बातमी 2 दिवसांपूर्वी आपण 0 आवर मध्ये पाहिलीये, याचे सुरुवातीला काम ड्रग्ज तस्करींच्या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळवून देणं हे होतं. त्यात पेशानं वकील असलेली बायकोही ललितची मदत करायची. जेव्हा 2020 साली समीर वानखेडेंनी NCB प्रमुख असताना पालघरमध्ये एक कारवाई केली, त्याच कारवाईत मेफेड्रॉनचं प्रशिक्षण देणारे अरविंद कुमार लोहारे आणि राकेश खानिवडेकर यांच्यासह इतरांना अटक झाली. जामीन मिळवून देण्यासाठी ललित पाटीलनं 35 लाख रुपये आणि काही प्रमाणात मेफेड्रॉन घेतलं. त्यानंतर अरविंद कुमार लोहारे आणि राकेश खानिवडेकर पालघरमध्ये त्यांना जामीन मिळाला. मात्र गोष्ट इथंच थांबत नाही, यातही एक मोठा ट्विस्ट आला, तोही सांगते. मात्र त्याआधी पाहुयात आजच्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय काय प्रतिक्रिया दिल्यात. जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला माहितीच आहे, परत एकदा तो मी सांगते. MIDC मधील बंद औषध कारखान्यांचा वापर अंडरवर्ल्ड कशासाठी करत असेल हे सांगायचं होतं. सौरभ शिलेदार फेसबुकवरून मुळात MIDC मध्ये उद्योग टाकून बंद त्यासाठीच केले जातात, पुढे जाऊन जागा बळकावता यावी म्हणून. फेसबुकवरून संदीप शिंदे, जर का गुन्हेगारी घडत असेल तर तिथले पोलीस आणि नेते मंडळी काय करत आहेत. X वरून उज्ज्वल कुमार म्हस्के, बंद औषध कारखाने अंडरवर्ल्डसाठी त्यांचे काळे कारनामे करण्यासाठीचे सुरक्षित अड्डे ठरत आहेत. YouTube वरून गजानन बोरकर, ड्रग्ज बनवून तरुण पिढी संपवली जाते. एकंदरीतच जर आपण बघितलं तर ललित पाटील याचा जर संपूर्ण इतिहास पाहिला तर ललित पाटील पोलीस, राजकीय नेते मंडळी, तिथलं MIDC प्रशासन या सगळ्यांच्याच भूमिकेबद्दल एक प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. कारण शेवटी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये MIDCच्या परिसरामध्ये जर अशा पद्धतीनं असे कारखाने चालत असतील तर कोणालाही माहिती नाही असं होऊ शकत नाही. लोक पकडल्या जातात, जामिनावर लगेच सुटतात. ही सगळी प्रश्न मोठी आहेत. कारण खरं बघितलं तर अशा पद्धतीनं ह्या कारखान्यातून जे मेफेड्रॉन निर्माण होत आहे ते जेव्हा बाजारात येतं तेव्हा युवकांचं, तरुणांचं आयुष्य ह्यामुळे बर्बाद होताना आपल्याला बघायला मिळतंय. याचे बरेच परिणाम खरं तर महाराष्ट्रावर होत आहेत. हे अर्थकारणाच्या दृष्टीने सुद्धा मोठं आहेत. कारण आपण शेवटी बघितलं की एक सायंटिस्ट असणारा माणूस, त्याला सुद्धा त्याचा पगार कमी वाटू लागला आणि तो मेफेड्रॉन बनवून अशा पद्धतीनं ते अवैध कारवाईमध्ये हा माणूस लागला. त्यामुळे एकंदरीतच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते अत्यंत मोठं आहे. आपण महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा ललित पाटीलच्या गोष्टीकडे वळूयात. ललितनं मेफेड्रॉनचं प्रशिक्षण देणाऱ्या अरविंद कुमार लोहारे आणि राकेश खानिवडेकरला जामीन मिळवून दिला होता. दोघेही तुरुंगातून बाहेर पडले. मात्र पालघरमधून बाहेर पडताच दोघे चाकण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दोघांनाही चाकण पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीत ललित पाटीलचं नाव आलं.
आणि त्यानंतर रांजणगाव ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील 21वा आरोपी बनला. गुन्हा सिद्ध झाला आणि ललित पाटील इतर कैद्यांसोबत येरवडा कारागृहात शिफ्ट झाला. अटक करण्यात आल्यापासून आजपर्यंत म्हणजेच एकूण 3 वर्षांमध्ये ललित पाटील उपचाराचं कारण देऊन ससून रुग्णालयात ठाण मांडून होता. तिथूनच त्यानं आपलं मेफेड्रॉनचं साम्राज्यही चालवलं आणि आता तोच ललित पाटील फरार आहे. खरं तर 2020च्या कारवाई संदर्भात अनेक बातम्या आल्या होत्या. त्यानंतरही तपास झाला. मात्र ललितच्या फरार होण्यानं ड्रग रॅकेटचं जाळं आपल्या व्यवस्थेत किती खोलवर पोहोचलंय हे लक्षात येतं. अशा सगळ्या घटनांवर सखोल विश्लेषणासाठी आपल्यासोबत फोनवर आहेत महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे. शिशिरजी, एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आपण अशा प्रकारच्या अनेक केसेस मध्ये आपण राहिलेले आहात सरकारी वकील म्हणून. नक्की हे कसं शक्य होतं की ही मंडळी पकडल्या जाते, फरार होऊ शकते किंवा एवढ्या लवकर यांना जामीन मिळतं, काय सांगाल? जामिनीचा जर आपण विषय घेतला तर एक नक्की आहे की हा जो कायदा आहे ज्याला आपण NDPS ऍक्ट 1985 ज्याला म्हणतो, त्या कायद्याचं सेक्शन 37 मध्ये अशी तरतूद आहे की ह्या आरोपींना जामीन देऊ नये अशी त्यातली तरतूद आहे. पण त्याच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस एक गोष्ट निश्चित आपल्या लक्षात येते की कंट्रोल सबस्टन्स नावाचा एक प्रकार आहे आणि कंट्रोल सबस्टन्स पासूनच पुढे ड्रग्सचं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं, ज्याला अंमली पदार्थ आपण असं म्हणू. त्या अंमली पदार्थाचं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं. कंट्रोल सबस्टन्सच्या संदर्भात मात्र मला वारंवार अशी गोष्ट लक्षात आली आहे की कायदा कुठेतरी लिनियंट आणि ज्याच्यापासून ड्रग्ज बनवलं जातं त्या पदार्थाचा व्यापार करताना मात्र कायदा कुठेतरी लिनियंट. यात वाद नाही की याला कंट्रोल सबस्टन्स म्हटलेला आहे, म्हणजेच प्रतिबंधित असा तो सबस्टन्स आहे. तर त्याचा राईटफुल यूज देखील होऊ शकतो आणि घडताही दुर्दैवाला असं की अनेक लोक राईटफुल यूज न करतात त्याचा रॉंगफुल यूज करतात, त्याचा चुकीच्या कामांसाठी वापर करतात. पण अशा वेळेस प्रॉसिक्युशन म्हणून त्या प्रॉसिक्युटर म्हणून मला की अडचण नेहमी जाणवत असते की कंट्रोल सबस्टन्सच्या बाबतीत आपण काहीसे लिनियंट आहोत, काहीसे मावाळ आहोत. इथं कुठेतरी आपल्याला बदल करायची आता वेळ आलेली आहे. कारण मुळात 1985चा कायदा जो आला तो 1930च्या डेंजरस सबस्टन्स ऍक्ट नंतर आणला गेलेला होता. त्यावेळेस शासनानं हा विचार केलेला होता की बदलतं स्वरूप आहे ड्रग्सच्या व्यापाराचं, आंतरराष्ट्रीय असं कार्टल त्याच्यात आहे, आंतरराष्ट्रीय माफिया त्याच्यात घुसलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून 1985चा कायदा आणलेला होता. आज 1985 पासून 2023 पर्यंत बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. आपल्याला कुठेतरी आता कंट्रोल सबस्टन्सला देखील ह्या व्याख्या आणावं लागेल. सेक्शन 37चा बिगर जो आहे त्या सेक्शन 37 सांगतोय की जिथं अशा पद्धतीचा गुन्हा घडतोय अंमली पदार्थांच्या संदर्भात तिथं जामीन दिला जाऊ नये असं सांगतोय. म्हणजे नॉन बेलेबल हा ऑफेन्स आहेच यात वादात नाही, तर त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी आरोपीवरती टाकलेली की त्याला दाखवायचंय की मी कसा ह्या गुन्ह्याला जबाबदार नाही हे त्याला दाखवायचंय. मला वाटतं तोच पॅरामीटर आपल्याला कंट्रोल सबस्टन्स म्हणजे कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे असं आपलं म्हणणं आहे. निश्चित मला वाटतं बदलत्या परिस्थितीत आपल्याला आणि महाराष्ट्राचा जर उडता पंजाब आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर मला वाटतं कायदा अधिक आपल्याला कडक करत जावा लागणार आहे. नक्कीच आपण एबीपी माझाशी संवाद साधला. आपले खूप खूप धन्यवाद. 0 आवरमध्ये आपण आलात याबद्दल. मेफेड्रॉनला अंमली पदार्थाच्या जगात व्हाईट मॅजिक, ड्रोन, पार्टी ड्रग अशा नावांनी ओळखलं जातं. पण त्यातही सर्वाधिक प्रचलित नाव आहे ते म्हणजे म्याव म्याव. पावडर, गोळ्या किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात असणाऱ्या या मेफेड्रॉन ड्रगचा तरुणींकडून 0 फिगरसाठी तर जिममध्ये व्यायाम केल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून तरुणांकडून अधिक वापर होतो. यामध्ये नाईट लाईफची आवड असणारे IT प्रोफेशनल्स, कॉलेज स्टुडंट्सचीही संख्या लक्षणीय आहे असे रिपोर्ट्स सांगतात. मेफेड्रॉन अर्थात म्याव म्याववर सुरुवातीला बंदी नव्हती. 2007 साली तर या ड्रग्सची ऑनलाईन विक्री होत होती. ब्रिटिश रेव पार्टी दरम्यान तर याला मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्यानंतर 2010 मध्ये युनायटेड किंगडमनं मेफ्रोडोनवर बंदी आणली होती तर लगेच दुसऱ्या वर्षी अमेरिकेने सुद्धा यावर बंदी घातली. मात्र भारतात याच्यावर बंदी येण्यासाठी 2015चं वर्ष उजाडावं लागलं.
मजा म्हणून घेतल्या जाणाऱ्या या ड्रग्सचे साईड इफेक्ट्स अधिक आहेत. मेफेड्रोनच्या सेवनामुळे हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर वाढतं, चिंता वाढते, स्नायू ताणले जातात आणि डोळ्यासमोर अंधारी येते. चक्कर येणं, घाम वाढणं, छातीत दुखायला लागते, मळमळणं, भूक मंदावणं, वारंवार शौचात जाणं आणि दात कुडकुडायला लागणं हे सर्व याचेच प्रकार. याशिवाय मनोविकार, झोपेची समस्या, चिडचिड, स्मृतिभ्रंश सारखे गंभीर परिणामही दिसून येतात. या मेफेड्रोन ड्रग्स बाबत विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिलाय तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आमचा प्रश्न होता, MIDC मधील बंद औषध कारखान्यांचा वापर अंडरवर्ल्ड कशासाठी करत असेल? इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं, ड्रग निर्मितीसाठी म्हणणारे 50%, अवैध दारू 12%, गुन्हेगार लपवणे 9%, 29% लोकांनी तिन्ही पर्याय निवडले आहेत. यूट्यूबवर एकूण 20,000 मतं, 66% लोकांनी ड्रग्ज निर्मिती म्हटलंय, 7% अवैध दारू, 5% गुन्हेगार लपवणे आणि 22% तीनही पर्याय. एक्सवर 48% लोकांनी ड्रग्ज निर्मिती म्हटलंय, 4% अवैध दारू, 5% गुन्हेगार लपवणे, 43% तीनही पर्याय म्हटलंय. 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि 60च्या दशकात मुंबईसारख्या समुद्र किनाऱ्यावरील मोठ्या शहरांमध्ये तस्करी खूप वाढली. समुद्रामार्गे होणाऱ्या तस्करीत अंमली पदार्थांचाही समावेश होता. 70च्या दशकात मुंबईत 4-5 गँग्ज ऍक्टिव्ह होत्या. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार यांच्या गँग्जनी मुंबईची विभागणी केली होती. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं तस्करी करायचा. त्याच काळात ड्रग्सची तस्करीही वाढली. 80च्या दशकात दाऊदची एंट्री झाली आणि मुंबईत गँगवॉर सुरू झाला. दाऊदनं ड्रग्सच्या तस्करीसोबतच बंदुकांची तस्करी सुरू केली. त्यातून दाऊदची ताकद वाढत गेली आणि 90च्या दशकाची सुरुवात झाली ती मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या मालिकेनं. त्यानंतर दाऊद फरार झाला. त्यानंतर राज्यातील गँगवॉर जवळपास संपलं. मात्र तस्करी सुरू होती. काळ बदलला, तस्करीचं माध्यम बदललं, त्याच सोबत बदलली भारताची सुरक्षा यंत्रणा. हीच यंत्रणा इतकी मजबूत झाली की तस्कर कोणत्याही मार्गे येऊ द्या, त्यांना देशाच्या सीमेवरच पकडलं जातं. समुद्रामार्गे येणाऱ्या तस्करांना तर किनाऱ्यावरही पोहोचू देत नाहीत. अशा वेळी छोटा राजनसारख्या कुख्यातांना आपलं रॅकेट चालवणं कठीण बनतं आणि मग पुढे येतात ललित पाटील सारखे देशाचे गुन्हेगार, जे काही पैशासाठी देशाचा आणि परिणामी समाजाचा घात करतात. ललित पाटील सारख्यांची मोडस ऑपरेंडी आपण या भागात पाहिली आहे, ती समजून घेतली आहे. आपल्या देशाला जितका मोठा धोका देशाबाहेरील शक्तीचा आहे, त्यापेक्षा जास्त धोका ललित पाटील सारख्या गुन्हेगारांचा आहे. त्यामुळे तरुणाईला लागलेली ड्रग्सची कीड नष्ट करायची असेल तर ललित पाटील सारख्यांवर कठोर कारवाईची गरज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.